नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ए क्लास एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती हॉल तिकीट या ठिकाणी अवेलेबल झालेलं आहे। तुम्हाला हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला पेपरला जाताना कोणते कोणते डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचे आहेत, त्यानंतर मॉक टेस्ट तुम्हाला कशी द्यायची आहेत, तर ती सर्व इन्फॉर्मेशन आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघणार आहोत। तुम्ही जर अजून आपल्या ए क्लास एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलेले नसेल तर अगोदर सर्वांनी आपल्या ए क्लास एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, त्या शेजारील बेलचं बटन सर्वांनी प्रेस करा। तर सविस्तर इन्फॉर्मेशन आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघूया। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्युनियर क्लर्क आणि P1 साठीच हॉल तिकीट या ठिकाणी अवेलेबल झालेलं आहे। तर स्टेनोग्राफरला तुमची स्क्रीनिंग टेस्ट त्या ठिकाणी नाहीये। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी फॉर्म भरलेला असेल। लघुलेखकसाठी श्रेणी 3 568 जागा आहेत, कनिष्ठ लिपिकसाठी 2795 आणि शिपाई हमालसाठी 1266। ओके, म्हणजे कनिष्ठ लिपिक, ज्युनियर क्लर्क आणि लघुलेखक स्टेनोग्राफर। ओके, यांचा पगार वगैरे तुम्हाला सर्वांना माहीतच असेल। त्यानंतर आपण डायरेक्टली आता त्याचा अभ्यासक्रम बघूयात। ओके, तुम्हाला शैक्षणिक पात्रता या सर्व गोष्टी त्या ठिकाणी माहीतच असेल। जी परीक्षा आहे, तुमची जी चालणी परीक्षा आहे, स्क्रीनिंग टेस्ट आहे, तर ती फक्त ज्युनियर क्लर्क, कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमालसाठीच आहे, 40 गुण आणि 30 गुणांची। ओके, तर तुम्हाला शिपाई हमालसाठी एकूण गुण किती आहेत? फक्त या ठिकाणी 50 गुण आहेत। 10 गुण कशासाठी? तुमची जी मुलाखत होणार आहे, इंटरव्ह्यू आणि स्वच्छता चाचणी, यासाठी 10 गुण। ओके, त्यानंतर कनिष्ठ लिपिक, ज्युनियर क्लर्कसाठी 100 गुणांचा पेपर होणार आहेत आणि लघुलेखकसाठी, स्टेनोग्राफरसाठी तुमचा 100 गुणांचा पेपर होणार आहे। अभ्यासक्रम वगैरे या सर्व गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी माहीतच असेल। तर हॉल तिकीट कशाचं उपलब्ध झालेलं आहे? चालणी परीक्षेचं। म्हणजे लघुलेखकसाठी तुम्हाला आता हॉल तिकीट अवेलेबल झालेलं आहे का? नाही। कनिष्ठ लिपिकसाठी आणि शिपाई हमालसाठी हॉल तिकीट या ठिकाणी अवेलेबल झालेलं आहे। हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला आता ह्या वेबसाईटवरती यायचं आहे। ही वेबसाईट तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे। ह्या वेबसाईटवरती तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन भेटत जाईल। तुमचे पेपर झाल्यानंतरही जॉईनिंग पर्यंत जी काही प्रोसेस आहे, तर त्या प्रोसेसच्या सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला ह्या वेबसाईटवरती भेटत जाईल। ह्या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। सर्वांनी ही वेबसाईट काय करायची आहे? सेव्ह करून ठेवायची आहे। आता आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही रिक्रुटमेंट नोटीस या ठिकाणी तुम्ही बघू शकता। नोटीस, स्क्रीनिंग टेस्ट, ऍडमिट कार्ड आणि मॉक टेस्ट लिंक। ओके, याच्यावरती तुम्हाला काय करायचं? क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ही नोटीस दिसेल। ओके, नोटीस दिसेल। यावरती तुम्ही आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कळेल 5 ते 14 फेब्रुवारी दरम्यान हे पेपर होणार आहे। ज्युनियर क्लर्क आणि P1 हमालचे, स्टेनोग्राफरचे पेपर होणार नाही। त्याचं हॉल तिकीट या ठिकाणी आलेलं नाही, कारण की त्याला स्क्रीनिंग टेस्ट ही नाहीचे। ओके, तर तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी काय करायचं आहे? ह्या लिंकवरती क्लिक करायचं आहे। बघा, ह्या लिंकवरती तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे? क्लिक करायचं आहे। बघा, या सर्व PDFs वगैरे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटेल, त्याची पण लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे। ओके, सर्वांनी काय करायचं आहे? टेलिग्रामला जॉईन व्हायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला ह्या सर्व गोष्टी भेटतील। बघा, आता तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे, लॉग इन म्हणायचं आहे। लॉग इन म्हटल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं हॉल तिकीट भेटणार आहे आणि सर्वांनी हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यायचं आहे। ज्युनियर क्लर्क आणि P1 साठीच हॉल तिकीट या ठिकाणी अवेलेबल झालेलं आहे। ओके, आणि तुम्ही जर खाली आल्यानंतर ह्या ठिकाणी तुम्हाला बघता येईल तुम्हाला पेपर कसं द्यायचा आहे। पेपरला गेल्यानंतर तुम्हाला कॉम्प्युटरवरती असाच इंटरफेस दिसेल। तर यावरती तुम्ही तुमचा लॉग इन ID आणि पासवर्ड टाकून या ठिकाणी काय करायचं? साईन करायचं आहे। ओके, साईन केल्यानंतर तुम्हाला पुढचं पेज येईल। पुढचं सेम असं पेज असणार आहे। ही इन्स्ट्रक्शन इन्फॉर्मेशन तुम्हाला रीड करायची आहेत। ड्युरेशन किती आहे? 40 मिनिट। ओके, त्यानंतर तुम्ही ज्यावेळेस क्वेश्चनचा आन्सर देतात तर त्या ठिकाणी ग्रीन होतं, जर क्वेश्चनचा आन्सर दिलेलं नाही तर रेड असतं। ओके, आणि क्वेश्चनला तुम्ही व्हिजिटच केली नाही तर त्या ठिकाणी व्हाईट येत असतं। ओके, त्यानंतर तुम्हाला जर एखादा क्वेश्चन रिव्ह्यू करायचा असेल, ओके, यू हॅव नॉट आन्सर द क्वेश्चन बट मार्क द क्वेश्चन फॉर रिव्ह्यू, तर त्या ठिकाणी पर्पल म्हणजे जांभळा कलर तुम्हाला दिसेल। त्यानंतर तुम्हाला काय करायचं? नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे। नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लँग्वेज सिलेक्ट करायचे आहेत, मराठी, इंग्लिश, आणि या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे ॲग्रीवरती आणि आय एम रेडी टू। बघा, त्यानंतर काय होईल? हा पेपर तुमच्या या ठिकाणी काय होणार आहे? चालू होणार आहे। तुम्ही जर इंग्लिश सिलेक्ट केलं, मराठी लँग्वेज तुम्ही सिलेक्ट करशाल, जनरल नॉलेज, त्यानंतर कम्प्युटर नॉलेज। बघा, या ठिकाणी तुम्ही
सेव्ह आणि नेक्स्ट बोललं तर या ठिकाणी तुम्हाला ग्रीन दिसेल आणि जर ज्याचा आन्सर तुम्ही दिले नसेल तर त्याला रेड दिसणार आहे. ओके, तर ह्या पद्धतीने तुम्हाला काय करायचे आहेत, मॉक टेस्ट द्यायचे आहेत. पेपरला गेल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी अशा प्रकारे पेपर देऊ शकतात. या ठिकाणी तुमचा या कोपऱ्यामध्ये फोटोज वगैरे पूर्णपणे येत असतो. ओके, तुम्ही ज्यावेळेस पेपरला जाल तर त्यावेळेस तुम्हाला आधार कार्ड घेऊन जायचं आहे. तुमचा एक फोटो तुमच्यासोबत हा ठेवायचा आहे. त्याच वेळेस तुम्ही पेपरला जाऊ शकतात. ओके, त्यानंतर जर आधार कार्ड नसेल तर पॅन कार्ड किंवा वोटिंग कार्ड पण तुम्ही त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतात. मतदान कार्ड घेऊन जाऊ शकतात आणि त्या ठिकाणी तुम्ही ह्या पद्धतीने पेपर देऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या ए क्लास एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.